महायुती सरकारने राज्यातील सर्व बहिणींकरिता लाडकी बहीण योजना सुरू केली असून यात हजारो लाखो बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये सुद्धा प्राप्त झाले आहेत. अशात आता येणाऱ्या 18 ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथील अंधेरी पूर्व मनपाच्या मैदानावर लाडक्या बहिणींसोबत संवाद साधणार आहे. यासोबतच अमरावती भाजप महिला मोर्चा वतीने 18 ऑगस्टच्या सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात 3,000 राख्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली. रक्षाबंधन मोठा अनोखा आहे, कारण की यावेळेला रक्षाबंधनामध्ये महाराष्ट्रामधल्या 1,48,00,000 बहिणी, अमरावती जिल्ह्यामधल्या 3,94,000 बहिणींना 3,000 रुपये त्यांच्या खात्यात आणले आणि त्यामुळं आनंद द्विगुणित झालेला आहे. सर्व बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ उद्या 18 तारखेला 5 वाजतापासून 7:30 पर्यंत बहिणींशी संवाद साधणार आहे आणि या लाडक्या देवा भाऊला अमरावती मधल्याही भगिनींशी संवाद साधायचा आहे आणि त्यासाठी अमरावती इथल्या सांस्कृतिक भवनामध्ये आम्ही सर्व भगिनींना रक्षाबंधनाकरता आमंत्रित केलेलं आहे. आमच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, त्याचप्रमाणे इथल्या दोन्ही अध्यक्षा अनिताताई तिखिले आणि गंगाताई खारकर, आमच्या भगिनी संगीताताई शिंदे, लुंगारेताई आणि लताताई देशमुख हे आणि सर्व महिला मोर्चा अतिशय परिश्रम करतात आहे की या सर्व भगिनींचं, लाडक्या भगिनींचं, देवाभाऊच्या लाडक्या भगिनींचं, बहिणींचं स्वागत करायचं आणि त्यांच्यासोबत भोजन घ्यायचं, स्नेहभोजन करायचं आणि 3,000 रुपये तर प्राप्त झालेले आहे, पण आमच्याकडूनही एक छोटीशी भेट सुद्धा त्यांना द्यायची आणि त्यामुळं मोठा उत्साह सगळ्या भगिनींमध्ये आहे. आणि हाच कार्यक्रम, असाच कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा घेतोय. बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 23 आणि 24 तारखेला येतात आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होईल. परंतु उद्याच्या कार्यक्रमाला सर्व भगिनींनी यावं. आम्ही त्यांच्यासोबत स्नेहभोजन, त्यासोबतच देवाभाऊंसोबत, देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांचा संवाद याचं आयोजन केलेलं आहे. त्याचा आनंद घ्यावा. हे रक्षाबंधन तुमच्यासाठी अनोखं आहे, तुमच्या जीवनामधलं एक वेगळा अविस्मरणीय प्रसंग आहे. सगळ्या गोरगरीब भगिनींच्या, सगळ्या आमच्या लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहे, येतात आहे आणि येणार आहे. कोणी जर राहिलं असेल तर आताही फॉर्म भरा. या 3,000 रुपयासोबत पुढच्या महिन्याचे पैसे येणार आहे. परंतु या कार्यक्रमाला आपण यावं. आपलं सर्वजण आम्ही स्वागत करणार.